सोबत जोडणं जाणे गरजेचं आहे. त्यानंतर मागील सामन्यामध्ये जर बघलं तर जय शिवराय संघाने विजय संपादित केला. अगदी या स्पर्धेमध्ये आत्ताच्या सध्याच्या कंडिशन नुसार जर बघायला गेलं तर सर्वाधिक विजय संपादित करणारा संघ ठरलाय. आतापर्यंत एकंदरीत या स्पर्धेमध्ये 4 सामने खेळलेत आणि सलग 4 सामने विजयी झालेत. त्यानंतर त्याच प्लॅटफॉर्मवर जर बघायला गेलं तर विहान स्ट्रायकर त्यांचा पाठलाग करतोय. 2 सामने खेळलेत, 2 विजयी झालेत. तिसरा सामना मैदानामध्ये इन ऍक्शन करू शकाल आपण. एका बाजूने रोशन गावित, अगदी पहिला सामना कोण विसरेल, शिवसंघर्ष प्रीमियर लीग 2026 मधील पहिला सामना, ज्यात अर्धशतक साकारलं गेलंय. तब्बल 101 धावांचा महाकाय डोंगर उभारला गेलाय, ज्यात वैयक्तिक अर्धशतक साकारताना रोशन गावित. सिव्हिल टायटन्स 12वा खेळाडू अजूनही पोहोचलेला नाहीये. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल अजिंक्य मोकाशी. पहिला चेंडू, बडी मछली जाल में, जाल फट गई, मछली पसार. सामन्याच्या दृष्टीकोनातून एक सर्वात महत्वाचा झेल आणि तो झेल मात्र सुटलाय. जेव्हा चेंडू आकाशामध्ये गेला, हवेत गेला, तेव्हा एक संधी होती. 4 क्षेत्ररक्षक चेंडूच्या आजूबाजूने होते. त्यानंतर मात्र कॉलिंग मध्ये अभाव बघायला मिळालाय आणि हर्षद जाधव याच्याकडनं झाली चुकी. पहिल्या चेंडूवर पहिला हादरा बसू शकत होता, संघ अडचणीत येऊ शकत होता, दडपण झालं असतं, प्रेशर क्रिएट झालं असतं, मात्र पहिल्या चेंडूवर जीवदान मिळतंय. पहिल्या चेंडूवर मात्र एक धाव सिंगल घेतली जाते. अकाउंट ओपनिंग झालाय, श्री गणेशा झालाय. या इनिंगचा शंखनाद खऱ्या अर्थाने एक रोमांचक याच्याने झालाय, कारण झेल सुटलाय, एक धाव मिळते. पुढील चेंडू झेलला संधी, संकेत पाटील, त्याच्याकडनं होतीये चुकी. पहिल्या चेंडूवर मात्र एक धाव घेतल्यानंतर 2 धावा. षटक क्रमांक 1 प्रगती पथावर असताना तिसऱ्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3. काय टप्पा हाताळला गेला, अगदी कट करण्याचा प्रयत्न होता. 38 सर्कलचा एक फायदा घेण्याचा फलंदाजाचा प्रयत्न होता. 38 सर्कल मध्ये जर बघायला गेलं तर फ्लाइंग स्लिप, पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, कव्हर या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. कव्हर आणि पॉइंटच्या मधनं गॅप करण्याचा स्क्वेअर कटचा प्रयत्न मात्र फसलाय. यावेळेस घुटना टेक, हवाई सफर, चेंडू सरळ निघून जाईल, सीमा रेषा पार, षटकार 6. चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन गोलंदाजी करण्याचा एक मनसुबा प्रयत्न होता. फलंदाजाने ते अगदी बरोबर हेरलंय. वेट केलंय, चेंडूला येऊ दिलं गेलं. त्यानंतर घुटना टेक डीप स्क्वेअर लेग रिजन, बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला भिरकावून दिलाय. एक उत्तुंग असा षटकार 6 धावांकरिता. षटकाराने धावसंख्या जर बघायला गेली तर 8 या धावसंख्येपर्यंत मजल मारली. षटक क्रमांक 1 मॅन्डेटरी पॉवर प्ले इन ऍक्शन आपण बघू शकतायत. गोलंदाजी मार्गावर अजिंक्य मोकाशी, युवराज डुकले झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. धावसंख्या 9, धावसंख्या 9. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा घेतल्या. त्यानंतर षटकार. मी भरत जाधव यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार वितरित करायचा आहे. युवराज डुकले.
एवढ्याच फ्लॅट बॅटेड षटकार जाईल का यास डीप मिड विकेट बाउंड्री लाईनला टार्गेट केले. षटक क्रमांक 1 पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकाची झाली आहे समाप्ती. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर धाव फलकावर बघायला गेलं तर धावसंख्या अर्जित केली जाते 16 ऑन बोर्ड 16. या षटकात तब्बल 2 षटकारांची साहाय्याने जर बघायला गेलं तर 16 धावसंख्येपर्यंत मजल मारली गेली आहे. पहिल्या चेंडूवर एक सोपा लॉलीपॉप जेल सुटलाय आणि त्यानंतर मात्र आता संघाला त्याचा कुठेतरी परिणाम भोगावे लागतील. पुढील गोलंदाजी मार्गावर सज्ज असेल धीरज बेलकडे. पुन्हा एकदा हवेत संकेत पाटील चेंडू पर्यंत येतोय. झेलला संधी होणार नाही या चुकी. बडी मछली जाल में पहिल्या विकेटचं पतन पहिला हादरा पहिला झटका. स्वप्नील मोकाशी बॅक टू पवेलियन डगआउटच्या दिशेने जाताना धीरज बेलकडे याच्याकडनं मात्र अगदी एक अनुभव संपन्न गोलंदाज त्याच्याकडनं गुड लाईन स्पॉटवर चेंडू हाताळला गेलाय. चेंज ऑफ पेस आणि अगदी हळुवार हाताने चेंडू हाताळला गेलाय. टॉपेज घेऊन चेंडू मात्र उंच गगनाला भिडला. क्षेत्ररक्षकाकडनं मात्र झाली नाहीये चुकी. संकेत पाटील सेफ हँड्स म्हणतो त्याला आपण चिखले संघाकडनं बिलॉंग करताना अनेक 51 सरस क्षेत्ररक्षकांच्या जोरावर अनेक सामने जिंकलेत ते चिखले संघाने आणि त्याच एक प्रात्यक्षिक आपण मैदानामध्ये इन ऍक्शन पाहू शकलेत. पुढील गोलंदाज राकेश धीरज टू राकेश उंच हवाई सफर झेलला संधी होईल की चेंडू निघून जाईल. क्षेत्ररक्षकाच्या मस्तक पे दस्तक दे चेंडू सरळ निघून जाईल. सीमा रेषा पार. षटकार पहिल्या चेंडूवर धीरज बेलकडे याच्या विपक्षामध्ये प्रहार केला जातोय. राकेश जाधव धावसंख्या 22 ऑन बोर्ड 22. आणि येथे पुन्हा एकदा इनर एज घेऊन चेंडू सरळ निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. हर्ष जाधव याच्याकडनं होती या सामन्यातली दुसरी चुकी. राकेश जाधव याला मात्र जीवनदान मिळतंय. किती महत्वाचं ठरेल कारण एक आक्रमक स्फोटक फलंदाज गोलंदाज देखील कोणी संघाकडनं बिलॉंग करतोय. फलंदाज देखील त्याच संघाकडनं प्रमोट करतात बिलॉंग करतात एकच संघाकडनं खेळतात. त्यांच्यामुळे फलंदाजी गोलंदाजीचा अगदी चांगला अचूकता. यावेळेस आपटलेला चेंडू त्याला केलंय सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल. षटकार 6. धीरज बेलकडे याच्यावर मात्र या षटकामध्ये राकेश जाधव याने प्रहार केलेत. दुसरा षटकार ठोकलाय. आता मात्र धीरज बेलकडे याला कमबॅक करावं लागेल. राकेश याला तंबूच्या आसऱ्याला पाठवण्यासाठी जे करावं लागेल त्याप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल. लोअर फुल टॉस आणि अलॉंग द कार्पेट चेंडू सरळ निघून जाईल डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फेकी होतीये तोपर्यंत सहजरित्या एक धाव कंप्लीट केली जाते. एकेरी धावेने धावफलक 1 ने पुढे जाऊन पोहोचेल. 29 पहिल्या षटकात 16 धावांची लयलूट झाली. त्यानंतर या षटकात आतापर्यंत 5 चेंडूंची समाप्ती झाली आहे आणि 5 चेंडूंमध्ये 13 धावांची लयलूट झाली आहे. शेवटचा चेंडू रोशन टू धीरज. मोठा फटका बघायला मिळेल का? चेंडूला आकाशात पाठवलं जाईल का? फ्लॅट बॅटेड फटका 1 बाउन्स. चेंडू निघून जाईल ओव्हर द रोप. सीमा रेषा पार. चौकार. षटक क्रमांक 2 दुसऱ्या षटकाची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर जर बघायला गेलं तर 33 ते 30 या धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. एक बाद 33 ज्यामध्ये स्वप्नील मोकाशी
पहिल्या विकेटचं पतन झालं. त्यानंतर इन ऍक्शन मैदानामध्ये आपण पाहू शकतायत रोशन गावित आणि राकेश जाधव ही जोडी, आक्रमक जोडी. दोघांकडनं मात्र तुफानी फटकेबाजी केली जाते. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना या सामन्यामध्ये आपण पाहू शकतोय. कुठपर्यंत मजल मारली जाईल, समोरच्या संघाला कुठपर्यंत टार्गेट दिलं जाईल. पुढील गोलंदाज सागर दळवी. अगदी कालच्या दिवसामध्ये या गोलंदाजाकडनं चांगली कामगिरी झाली, अचूकता त्याच्या मार्फत बघायला मिळाली आहे. कुठेतरी मात्र फलंदाजीमध्ये सिव्हिल टायटन संघाकडनं अभाव जाणवला. षटक क्रमांक 3 घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सागर सज्ज. सागर टू राकेश, राकेश टू सागर. वेळेस एज घेऊन मात्र चेंडू निघून जातोय फाईन लेग रिजन क्षेत्रामध्ये. आउटफील्ड सुपर सुपर फास्ट. चेंडू थांबणार नाहीये, सरळ निघून जाईल. दन 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 सीमा रेषा पार. चौकार 4. अगदी प्रणित जाधव जीवाच्या आकांताने धावला, मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. चेंडूने मात्र शर्यत जिंकली. तिसऱ्या षटकात सागर याची सुरुवात मात्र चौकाराने झाली. एक चांगल्या लेंथवर चेंडू हाताळला होता. इनर एज घेऊन चेंडू मात्र फाईन लेग क्षेत्रात निघून गेला. सीमा पार. चौकार. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर असताना सागर याच्या षटकातील पुढील चेंडू दुसरा चेंडू. स्ट्राईक एंडवर सज्ज असेल राकेश जाधव. तो 5 चेंडूंमध्ये 17 धावांवर खेळतोय. त्यांच्या सोबतीला रोशन गावित. स्विंग अँड मिस. डॉट डिलिव्हरीज. निर्धाव स्वरूपामध्ये चेंडूची झाली आहे समाप्ती. यावेळेस चांगली गोलंदाजी, भन्नाट वेगात दर्जेदार चेंडू हाताळला गेलाय. यॉर्करचा प्रयत्न केला गेला आणि तेवढाच दर्जेदार चेंडू हाताळला. चांगल्या चेंडूची समाप्ती मात्र बघायला मिळाली. पहिल्या चेंडूवर मोठा फटका एच लागून चौकार गेल्यानंतर पुढील 2 चेंडूवर देखील चांगलीच गोलंदाजी बघायला मिळाली. यावेळेस देखील तेवढाच दर्जेदार चेंडू टप्पा पडल्यानंतर फलंदाजाच्या देहयष्टीवर आदळलाय. कुठल्याही प्रकारे धाव नाहीये. षटक क्रमांक 3 चौथ्या चेंडूची झाली समाप्ती. अगदी 4 चेंडूंमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात, त्यात देखील एक एज लागून चौकार गेला होता. सागर वॉट बॉलिंग, सुरेख दर्जेदार अव्वल. आणि त्याच प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा वॉट बॉलिंग, सुरेख दर्जेदार चेंडू हाताळला गेलाय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये मात्र चेंडू कलेक्ट होत नाहीये. हर्षद जाधव यष्टींच्या मागे. अगदी सारशी संघाकडनं बिलॉंग करत असताना अनेक स्पर्धांमध्ये चांगले यष्टीरक्षण ज्याच्या मार्फत बघायला मिळत असतं. यावेळेस मात्र अगदी बीमर हाताळला गेलाय. वेस्ट साइडच्या वरील पंचांचा नोचा इशारा येतोय. 1 धाव कंप्लीट केली जाते आणि एकेरी धावेवर थांबवलं जात आहे. नो. फ्री हिटचा सामना करण्यासाठी राकेश जाधव स्ट्राईक एंडवर सज्ज असेल. नो +1. धाव संख्या 40 ऑन बोर्ड 40. व्हॉट अ शॉट. फ्री हिटचा भरपूर समाचार. चेंडूला पाठवून दिलंय, डिपॉझिट केलंय, पनिश केलं जात आहे. दॅट्स अ ह्यूज षटकार. राकेश जाधव एक आक्रमक इनिंग साकारताना 8 चेंडूंमध्ये 24 धावा. 300च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत असताना राकेश जाधव इन ऍक्शन. 8 चेंडू 24 धावा. षटक क्रमांक 4 पुढील गोलंदाज सज्ज. कारण जर बघायला गेलं तर 3 षटकांमध्ये तब्बल 46 धावांची लयलूट झाली आणि या शेवटचे 2 षटक हाणामारीचे षटक, मारामारीचे षटक. या षटकात कशा प्रकारे समाचार घेतला जाईल, कारण समोर जर तेवढेच अनुभव संपन्न आक्रमक स्फोटक फलंदाज बघायला मिळतात ज्यांच्या बॅट मधनं आग ओकतीये. रोशन गावित 6 चेंडू 12 धावांवर
नाबादचा खेळी साकारत असताना त्यांच्या सोबतीला राकेश जाधव 8 चेंडू आणि 24 धावा. मैदानामध्ये इन ऍक्शन आपण सामना बघतोय. विहान स्ट्रायकर्स त्यांच्या विपक्षामध्ये सिव्हिल टायटन्स. विहान स्ट्रायकर्स आपला सलगचा 3रा विजय शोधतायत, तर सिव्हिल टायटन्स आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत. त्यानंतर या पुढील होणारा सामना एकच राजे त्यांच्या विपक्षामध्ये साई देवा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना रोशन गावित, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक साकारलं होतं, तर त्याच्या सोबतीला राकेश जाधव जो 8 बॉल 24 धावांवर खेळतोय. एक आक्रमक जोडी समोर असताना गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय लोकेश दुपारे, एक अनुभव संपन्न गोलंदाज. सुपान स्मृती दुपारेपाडा संघाकडून बिलॉंग करत असताना अनेक वेळी एक भक्कम आधार म्हणून जो दुपारेपाडा संघाच्या पाठीशी उभा राहिलाय गोलंदाजीच्या माध्यमातून, तो पुन्हा एकदा सिव्हिल टायटन साठी सज्ज. यावेळेस मात्र राकेश जाधव याच्याकडनं प्रहार केला जातोय. आपटलेला चेंडू शॉर्ट आर्म पूल आणि वंडरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल. अगदी भन्नाट बॅटिंग परफॉर्मन्स इन ऍक्शन आपण पाहू शकताय राकेश जाधव याच्या मार्फत. धाव संख्या संघाचा अर्धशतक साजरा झालाय. 53 ऑन बोर्ड 53. लोकेश टू राकेश. या वेळेस गोलंदाजाकडनं कमबॅक केलं जाईल का? आपटलेला चेंडू आणि त्याला पूल केलं जात आहे. फाईन लेग रिजन, 1 बाउन्स, चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार, चौकार. राकेश जाधव काय थांबायचं नाव घेत नाहीये. अगदी मोठे फटके त्याच्या माध्यमातून सातत्याने बघायला मिळत आहेत. वैयक्तिक 57, धाव संख्या 57. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर असताना या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेस झेलला संधी, महत्वाचा झेल आणि अजिंक्य मोकाशी याच्याकडनं झाली चुकी. अगदी जर आपण सातत्याने प्रत्येक षटकामध्ये एक झेल जर सोडत राहिल्यात तर मात्र धाव संख्या नक्कीच 80च्या आसपास जाऊ शकते. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर असताना धाव संख्या 61 ऑन बोर्ड, 61. राकेश जाधव वैयक्तिक 11 चेंडू 38 धावा. एक संधी निर्माण केली गेली होती मात्र तिथं सोनं करता आलं नाहीये. पुन्हा एकदा संधी आणि आता शुभम दुपारे गोलंदाज करेल तर काय करेल. सलगच्या 2 चेंडूवर 2 मिसफील्ड बघायला मिळाल्या. चेंडू सरळ निघून गेलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. राकेश जाधव 44 नॉट आउट. षटक क्रमांक 4 आणि या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा संधी होईल की चेंडू 1 बाउन्स निघून जाईल. यस, बाउंड्री, सीमा रेषा पार, चौकार. अगदी ऑफ साइडच्या दिशेने शफल होऊन एक फटका सजवण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजांकडून यष्टीचा वेध करण्याचा एक प्रयत्न होता आणि एक चांगला फटका सजवला गेला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स चेंडू सीमा रेषा पार. कुठेतरी मात्र खराब क्षेत्ररक्षण या सामन्यामध्ये बघायला मिळालंय. महत्वाची विकेट्स असताना मात्र राकेश जाधव याचा झेल सुटला गेला आणि तो आता खेळतोय. 13 चेंडू 48 धावा. या स्पर्धेतील 5वं अर्धशतक बघायला मिळेल का? कालच्या दिवसामध्ये जर बघायला गेले तर तब्बल 4 अर्धशतक बघायला मिळालेत. आज सकाळ सत्रामध्ये अर्धशतक बघायला मिळालं नसलं तरी मात्र आता दुपार सत्रामध्ये
राकेश जाधव याच्या बॅट मधनं आग ओकली जातीये. 13 चेंडू आणि 48 धावा. गोलंदाजी मार्गवर मात्र आता पुढील गोलंदाज धीरज बेलकडे. तब्बल 71 धावसंख्येपर्यंत मजल मारले. अजूनही शेवटचं षटक सुरू व्हायचं आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल गोलंदाज धीरज बेलकडे. फुल टॉस चेंडू आणि त्याला पनिश केलं जात आहे. दॅट्स अ बिग हिट. षटकार 6. रोशन गावित तो देखील आता थांबायचं नाव घेत नाहीयेत. एका बाजूने राकेश आक्रमण करत असताना आता मात्र रोशन गावित शेवटच्या षटकाचा मात्र खरपून समाचार घेताना. आता मात्र दोन्ही बाजूने अटॅक केला जातोय. गोलंदाजाला मात्र आता प्रश्न पडला असेल चेंडू हाताळायचा कुठे. कारण एका बाजूने जर राकेश जाधव मारतोय दुसऱ्या बाजूने रोशन गावित. क्रॉस बॅटेड फटका घुटनाटेक फटका सजवण्याचा प्रयत्न असताना बॅटची इनर एज घेऊन चेंडू मात्र ध्येयष्टीवर आदळतोय. कुठल्याही प्रकारे धाव नाही. एक चांगलं कमबॅक म्हणावं लागेल धीरज बेलकडे याच्याकडनं. धाव संख्या 77 ऑन बोर्ड. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी. पुनश्च एकदा त्याच प्लॅटफॉर्मवर गोलंदाजी करत असताना काय चेंडू हाताळलाय. ध्येयष्टीवर चेंडू दळून मात्र लेग बाय स्वरूपामध्ये एक धाव पळून पूर्ण केली जाते. मागील 2 चेंडूवर मात्र कनेक्शन झालं नाहीये. ज्याप्रमाणे फटका सजवायचा होता त्याप्रमाणे एक्झिक्यूट करता आलं नाहीये. लेग बाय स्वरूपामध्ये एक धाव मिळाली. राकेश जाधव आपल्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर. 48 नॉट आउट. स्ट्रेट ड्राईव्हचा लॉफ्टेड फटका. एक धाव तर नक्कीच मिळेल. दुसरीचा प्रयत्न यस आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या जातात. राकेश जाधव याचं अर्धशतक साजरं होतोय. अगदी बॅट उंचावायची. या स्पर्धेतील 5वं अर्धशतक राकेश जाधव याच्या मार्फत बघायला मिळालंय. तर विहान स्ट्रायकर कडनं या सीझन मध्ये दुसरं अर्धशतक. एक नॉन स्ट्रायकर एंडवर रोशन जाधव रोशन गावित त्याच्याकडनं पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक. यावेळेस काय चेंडू हाताळलाय. षटक क्रमांक 5 मधील एका चेंडूचा खेळ बाकी. 22 स्वरूपामध्ये एक धाव घेतली गेली आहे. तर अर्धशतकासाठी संघ मालक मनोज वलटे यांच्याकडनं राकेश जाधव यांना 200 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं जात आहे. सुरेख बॅटिंग परफॉर्मन्स छा गई. यष्टी उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉयर. दांडी दांडी गुल. काय करेल गोलंदाज. तर सातत्याने झेल सुटलेत. खराब क्षेत्ररक्षण झालंय. तर मग करायचं काय. तर गोलंदाजाने मग अचूकता दाखवली आहे. यष्टींचा वेध घेतलाय. यष्टी उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉयर. तर मी विनंती करेन एकच राजे त्यांच्या विपक्षामध्ये साई देवा. दोन्ही संघ कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. एकच राजे त्यांच्या विपक्षामध्ये साई देवा. 81 धावसंख्येपर्यंत मजल मारली आणि एक मोठं आव्हान समोर ठेवलंय तब्बल 82 धावांचं. 30 चेंडू 82 धावा. एकच राजे संघ कर्णधार प्लीज टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. तसेच साई देवा साई देवाचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलाय. एकच राजे. धाव संख्या 81 झाली. 82 धावांचं एक मोठं विशाल काय आव्हान. तब्बल 82 धावांचा जर पाठलाग करायचा असेल. एकच राजे संघ कर्णधार
मी शिवसंघर्ष प्रतिष्ठान लीग चे अध्यक्ष दिनेशजी जाधव यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेक करायचा आहे. त्यांना विनंती असेल आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. एका बाजूने एकच राजे या संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथमतः फलंदाजी स्वीकारली. तर साई देवाला गोलंदाजी अगदी आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचंय. 81 धावां उभारल्या गेल्यात. 82 धावांचं आव्हान. गोलंदाजी मार्गावर सज्ज असेल चिराग गोतारने. चिराग टू धीरज पहिल्या चेंडू बसून हाणामारी. आतल्या बाजूने चेंडूला वळवलं गेलंय. टप्पा पडल्यानंतर मात्र अगदी कट केला चेंडू. मात्र एज घेऊन यष्टी रक्षकाच्या समोर लँड झालाय. यष्टींच्या मागे आपण पाहू शकाल भूपेंद्र भोईर ज्यांना इन ऍक्शन आपण बघू शकाल. आंबेडकर संघाकडनं बिलॉंग करताना अगदी आंबेडकर संघाचा बाहुबली म्हणून ज्यांना ओळखलं जातो भूपेंद्र भोईर. तर गोलंदाजी मार्गावर असेल चिराग गोतारने. स्ट्राईक एंडवर सज्ज असेल धीरज बेलकडे. यावेळेस गौरांग याच्याकडनं मात्र झाली आहे चुकी. थोडस लूज फिल्डिंग आपण ज्याला आपण म्हणू शकाल. एफर्ट्सलेस फिल्डिंग. एक धाव कंप्लीट केली जाते. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन बघायला मिळते. चिराग गोतारने आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज असताना 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव संख्या 1. यावेळेस स्ट्राईक एंडवर सज्ज असेल अजिंक्य मोकाशी. अजिंक्य टू चिराग. एक रफ अँड टफ. चकवलं गेलंय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडूला वळवलं गेलंय. आउटर एज येऊन चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. कुठल्याही प्रकारे चुकी होणार नाहीये. अगदी पहिल्या इनिंग मध्ये जर आपण बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये झेल सुटले. यावेळेस मात्र बघू शकाल आपण कुठल्याही प्रकारे चुकी झाली नाहीये. झेल पकडला गेलाय. मोठी विकेट अजिंक्य मोकाशी याला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. बडी मछली जाल में. नेक्स्ट बॅटर हर्षद जाधव. त्याला मात्र आता जबाबदारीने खेळावं लागेल. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फटकेबाजी करावी लागेल कारण त्याच्या साथीला असेल धीरज बेलकडे. या जोडीवर या सामन्यातील एक खूप मोठी मदार असेल. कुठपर्यंत मजल मारली जाईल. कशा प्रकारे 82 धावांच्या आव्हानाचा पाठलाग केला जाईल. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर असताना 1 बाद 1. चिराग गोतारने इन ऍक्शन आपण पाहू शकाल. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. राकेश जाधव पर्यंत चेंडू पोहोचेल. एकापेक्षा जास्त धाव मिळणार नाहीये कारण सेफ हँड्स ज्याला आपण म्हणतोय चित्त्याच्या चपळाईने क्षेत्ररक्षणामध्ये बघायला मिळते ती राकेश याच्या मार्फत. तोच राकेश जाधव याच्यापर्यंत चेंडू गेलाय. त्यामुळे फलंदाजाने कुठल्याही प्रकारे
अतिरिक्त धाव घेण्याचा प्रयत्न दाखवला नाही, रिस्क घेतली नाहीये. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर असताना 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव फलक 2. यावेळेस फुल टॉस आणि त्याला डिपॉझिट केलं जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धाबांकरिता. चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न होता, चेंडूला अतिरिक्त फ्लाइट दिली गेली आहे, मात्र चेंडू लँड करण्यात अपयश झालाय. त्यानंतर एक विनंती असेल सर्व कमिटी मेंबर्स, शिवसंघर्ष प्रतिष्ठान कमिटी मेंबर्स, त्यांनी आपण मुख्य मंचाजवळ यायचं आहे. तसेच कमिटी मेंबर सन्माननीय हरेशजी बेखंडे यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय. प्लीज वेलकम वेलकम, सुस्वागतम. काय गोलंदाजी हाताळली जाते चिराग गोतारणे याच्या मार्फत. षटक क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावसंख्या अर्जित केल्या जातील 8. सुरेख अव्वल दर्जाची गोलंदाजी बघायला मिळाली ती चिराग गोतारणे याच्या मार्फत. त्यानंतर पुढील गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल अनिल. चिखले संघाकडून बिलॉंग करत असताना एक चतुर चालाक गोलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जातं. फलंदाजांचा तो पूर्ण प्रकारे अभ्यास करतोय, फ्रंट फूट बघतोय, फलंदाज स्टेप आउट होतोय की ऑफ साइडच्या दिशेने शफल होतोय आणि मग नंतर अचूकता त्याच्या टप्प्यावर हाताळली जाते. यावेळेस मात्र स्लॉट मध्ये चेंडू हाताळला गेलाय आणि त्याच्यावर प्रहार केला जातोय. हर्ष जाधव याच्या बॅट मध्ये एक उत्तुंग असा षटकार. वॉट अ शॉट, लाजवाब. अनिल याच्यावर मात्र हल्ला चढवला जातोय, प्रहार केला जातोय. पहिल्या चेंडूवर त्याचं स्वागत केलं जात आहे एक षटकार लगावून. त्यानंतर एक चांगला फटका सजवला गेला तो हर्ष जाधव याच्या मार्फत. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक फटका सजवण्याचा प्रयत्न होता. एकेरी धाव मात्र नक्कीच मिळते. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाली आहे आणि पुन्हा एकदा सज्ज असेल धीरज बेलकडे. क्रॉस बॅटेड फटका, चेंडू मात्र अलॉंग द कार्पेट जाईल. एक धाव अगदी सहज मिळेल. दुसरीचा प्रयत्न होईल की थांबवलं जाईल? नाहीये, दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकेरी धावेने धाव फलक 1 ने पुढे जाऊन पोहोचेल 16 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या चेंडूवर षटकार लगावल्यानंतर गोलंदाज अनिल याच्याकडनं कमबॅक झालाय. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका, डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि थोडस बम्बलिंग झालंय आणि त्याचा फायदा उठवला गेलाय. एकेरीला दुहेरी मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स, गुड कम्युनिकेशन बघायला मिळालंय. एका कॉलवर फलंदाजाला बोलवलं गेलं आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या. व्हॉट अ शॉट, 1 बाउन्स, चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. हर्ष जाधव ब्रँडेड चौकार 4 धावांकरिता. हर्ष जाधव याचा एक ट्रेडमार्क फटका ज्याला म्हटलं जातं, तो 30 यार्ड सर्कलला अगदी एक कव्हर करण्यात एक माहिर फलंदाज आणि त्यानुसार एक फटका सजवला गेलाय. आता मात्र क्षेत्ररक्षक चेंज केले जातील की ऍज इट इज ठेवले जातील? गोलंदाज मात्र पुन्हा एकदा सज्ज असेल आपल्या षटकातील अंतिमचा चेंडू घेऊन. पहिल्या चेंडूवर षटकार आणि 5व्या चेंडूवर चौकार. या षटकात आतापर्यंत 14 धावांची झाली आहे लूट. धावसंख्या 22. पुन्हा एकदा इनफिल्डला क्लिअर केलंय. एक धाव तर पूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न नाहीये. अचूकता फेकी केली गेली आणि एकेरी धावेवर समाधान मानावं लागलंय. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन षटक क्रमांक 2 ची झाली आहे सांगता. धाव फलकावर धावसंख्या अर्जित केल्या जातील 23 या धावसंख्येवर.
अजूनही 3 षटकांमध्ये 59 धावांची गरज. जर सरासरी बघायला गेलं तर 19.33 ची सरासरी गरजेची. षटक क्रमांक 3 ला होते सुरुवात. चिराग गोतारने वैयक्तिक दुसरं षटक घेऊन सज्ज. हर्षद जाधवच्या विपक्षामध्ये यावेळेस फाईन लेगला टार्गेट केले जाते. चेंडूला दिशा दिली आहे, चेंडू थांबणार नाहीये. सुपर फास्ट आउटफील्ड, चेंडू सरळ निघून जाईल सीमा रेषा पार. चौकार. अगदी नजाकत भरा फटका बघायला मिळाला हर्षद जाधव याच्या मार्फत. फाईन लेग क्षेत्रामध्ये अगदी क्षेत्ररक्षक तैनात नव्हता. 38 सर्कल मध्ये जरूर एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. त्यानंतर डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याने अगदी बरोबर हेरलंय. चेंडूला अलॉंग दी कार्पेट पाठवून दिलाय. सीमा पार. चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार लगावल्यानंतर मात्र चिराग कशा प्रकारे वापसी करेल, कशा प्रकारे कमबॅक करेल. यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू आणि चेंडू पर्यंत येतोय राकेश जाधव. कुठल्याही प्रकारे चुकी होणार नाही, एक सहज सोपा झेल घेतला जातोय. अगदी आपण नेहमी म्हणतो सोपं असं काहीच नसतं, मात्र राकेश जाधव जे कठीण असतं त्याला देखील तो सोपं करतोय. विकेट क्रमांक 2. दुसऱ्या विकेटचं वतन झालंय. हर्षद जाधव तंबूच्या आसऱ्याला येताना त्याने वैयक्तिक 19 धावांची एक इनिंग साकारली आहे. 16 चेंडू विजयासाठी 55 धावांची गरज. पुढील फलंदाज नेक्स्ट बॅटर इन ऍक्शन शुभम दुपारे. पुनश्च एकदा एक रफ अँड टफ मुकाबला बघायला मिळेल, कारण स्ट्राईक एंडवर सज्ज असेल शुभम दुपारे. सोपान स्मृती दुपारेपाडा संघाकडून बिलोंग करत असताना गोलंदाज चिराग गोतारने. दोन्ही एकाच संघाकडून खेळतायत. आता मात्र विपक्षामध्ये टाकले गेलेत. शुभम टू चिराग, चिराग टू शुभम. कोण कोणावर भारी ठरेल. यष्टी उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉयर, दांडी गुल. विकेटचं पतन. शुभम दुपारे याला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. बडी मछली जाल में. नेक्स्ट बॅटर सज्ज राहायचंय, कारण एकापेक्षा एक फलंदाज आपण बघू शकाल. साहिल ठाकरे मैदानामध्ये येतोय, प्रणित जाधव येतोय की संकेत पाटील येतोय. पुढील फलंदाजांनी देखील तयार राहायचं आहे. चिराग गोतारने दुसरं षटक हाताळतोय. आतापर्यंत 3 विकेटचं पतन झालंय. 3 विकेट ज्याने टिपल्यात. धाव संख्या खर्च केल्यात फक्त 12. हॅट्रिकचा चेंडू. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल, हॅट्रिक संपादित केली जाईल का? कारण मागील खासदार ट्रॉफी मध्ये आपण पाहिलं असेल सोपान स्फूर्ती दुपारेपाडा संघाकडून खेळताना घोडगाव विरुद्ध हॅट्रिक घेतली होती. यावेळेस पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बाहेरील दिशेमध्ये जातील की काय असा. मिसिंग विकेट. डॉट डिलिव्हरीज निर्धाव स्वरूपात झाली चेंडूची समाप्ती. चिराग गोतारणे 1.4 षटकांमध्ये ज्याने 3 विकेटचं पतन केलं आणि फक्त 12 धावा खर्च केल्यात. धाव संख्या 27. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. 5वा चेंडू. यावेळेस मोठा प्रहार, मोठा षटकार. 6. दॅट्स ह्यूज क्रॉकिंग आउट ऑफ पार्क. साहिल ठाकरे स्पेशल ब्रँडेड षटकार 6 धावांकरिता. धाव संख्या 33 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना या षटकातील असेल अंतिमचा चेंडू, शेवटचा चेंडू.
विजयासाठी 13 चेंडू आणि 49 धावा. शेवटच्या चेंडूवर जर आणखी एक षटकार जर लगावला गेला, प्रहार केला, तर मात्र अंतिम 2 षटकांमध्ये मजा येईल. वेळेस यष्टींचा भेद घेण्याचा प्रयत्न, पंच आमच्याकडे वळतायत. दोन्ही हात समांतर, वाईटचा इशारा. अवांतर धावेने धाव फलक 1 ने पुढे जाऊन पोहोचेल. 34 या धावसंख्येवर. चौतीस धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. चिराग गोतारने आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. वॉट बॉलिंग. टप्पा पडल्यानंतर चेंडूला वळवलं गेलाय. चिराग याच्या खात्यामध्ये दाखल होते. विकेट क्रमांक 4. षटक क्रमांक 4 ची देखील समाप्ती झाल्याची उद्घोषणा केली जाते पंचांकडनं. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघायला गेलं तर 34. अजूनही 12 चेंडू आणि 48 धावांची गरज. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34. 12 चेंडू 48 धावा. यावेळेस भीमर हाताला जातोय. पंच नोचा इशारा करत असताना मात्र चेंडू निघून जाईल. फाईन लेग रिजन क्षेत्रामध्ये सीमारेषा पार चौकार. एकंदरीत 5 धावा अर्जित केल्या जातील. धाव संख्या जर बघायला गेले तर 5 ने पुढे जाऊन पोहोचतील. 39. 12 चेंडूमध्ये 48 धावांची गरज असताना हा मात्र पंजा बघायला मिळतोय. आता 12 चेंडू आणि 43 धावा. या पूर्वीच्या सामन्यासारखी धुमश्चक्री बघायला मिळेल का? ज्याप्रमाणे दिनेश कोदे याच्या बॅट मधनं जे वादळ आलं होतं, त्या वादळाची पुनरावृत्ती होईल का धीरज बेलकडे याच्याकडनं? पुन्हा एकदा यष्टींचा वेध घेण्याचा प्रयत्न. अतिरिक्त बाहेरील चेंडू. खराब दिशा म्हणावी लागेल पंच आमच्याकडे वळताना. दोन्ही हात समांतर, अगदी शाहरुख खानच्या स्टाईल मध्ये वाईटचा इशारा. 12 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 42 धावांची गरज. धाव फलक जाऊन पोहोचेल 40 ऑन बोर्ड. 40. जेलला संधी, मात्र मिस जजमेंट. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू मात्र स्टॉप केला जातोय. फ्री हिटच्या चेंडूवर मात्र 2 धावा जरूर घेतल्या गेल्या. आणि धीरज बेलकडे थांबणार नाहीये. प्रहारवर प्रहार, मोठा फटका षटकार. धीरज बेलकडे या सामन्यातील एकमेव जिवंत आशा. मोठा फटका रोशन याच्या विरोधात चढवला गेलाय. लॉंग ऑन रिजनला टार्गेट. चेंडूला भिरकावलंय, पाठवलंय षटकाराकरिता. धाव संख्या 48. 2 चेंडूंचा खेळ समाप्तीस आलाय. अतिरिक्त बाहेरील चेंडू. पुन्हा एकदा व्हाईट. 49 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. विजयासाठी 10 चेंडू आणि 33 धावा. ज्या 300च्या स्ट्राईक रेटने राकेश जाधव यांनी फलंदाजी केली होती, त्या स्ट्राईक रेटने आता मात्र विजयासाठी गरज. 10 चेंडू आणि 33 धावा. प्रति षटक 19.80 ची सरासरी गरजेची. म्हणजे मिनिमम 2 मोठे फटके तर खेळावे लागतीलच.
फुल टॉस, झेलला संधी राकेश जाधव याच्याकडनं मात्र होणार नाहीये चुकी. या सामन्यातील या सेकंड इनिंग मधील एक महत्वाची विकेट म्हणावी लागेल, सामन्याला कलाटणी देणारी विकेट. 10 चेंडू 33 धावांची गरज असताना धीरज वेलकडे मात्र आता जातोय तंबूच्या आसऱ्याला. विकेटचं पतन. रोशन गावित मात्र कमबॅक करतोय. 2 चेंडूंमध्ये तब्बल 15 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवर विकेटचं पतन झालंय. धीरज वेलकडे अगदी मैत्रीपूर्ण वातावरणात राकेश याच्याकडे हात करतोय. मात्र राकेश मनातल्या मनात सांगत असेल, झेल सुटला तर तू पण 50 पर्यंत पोहोचू शकतोस. विजयासाठी 9 चेंडू आणि 33 धावा. संकेत पाटील इन ऍक्शन. झेलला संधी राकेश जाधव अगदी 25 यार्ड पर्यंत धावत गेला असेल. लॉंग ऑन रिजन मधून मिड ऑन पर्यंत पोहोचला आणि एक झेल पकडला गेलाय. संकेत पाटील याला मात्र जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. बडी मछली जाल में. कुठेतरी मात्र सामन्यात आता विहान स्ट्रायकर संघ मजबूत पकड करतोय, कारण आता विजयासाठी गरज असेल 8 चेंडू आणि 33 धावा. पुढील फलंदाज अक्षय भोईर. संघ मालक अक्षय भोईर इन ऍक्शन. व्हॉट अ शॉट! अक्षय भोईर स्पेशल षटकार. दॅट्स अ बिग हिट, बिग ह्यूज षटकार. षटकाराने मात्र धावफलक 55 ऑन बोर्ड. अजूनही 27 धावांची गरज. 7-27. स्विंग अँड मिस. अंतिमचं षटक, शेवटचं षटक. विजयासाठी गरज असेल 27 धावा. 6 चेंडू 27 धावा. या चेंडूवर जर मोठा फटका कन्वर्ट झाला असता तर मात्र अंतिम षटकात आणखी रंगत वाढली असती. मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये. 6 चेंडू आणि 27 धावा. स्ट्राइक एंडवर सज्ज असेल एक युवा फलंदाज निहार धसाडे. पुढील गोलंदाज इन ऍक्शन आपण पाहू शकाल प्रथमेश. 6 चेंडू 27 धावांची गरज. गोलंदाजी मार्गवर सज्ज प्रथमेश उर्फ गोजा. सुरेख फटका आणि तेवढाच दर्जेदार झेल रुचित वलटे याच्याकडनं. माझा छोटा भाऊ म्हणून थोडीशी तारीफ करणार होतो, पण आता सुरेख गोलंदाजी प्रथमेश उर्फ गोजा याच्याकडनं. यष्टींचा वेध घेण्याचा प्रयत्न केला असता. एक घुटनाटेक स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न निहार धसाडे याचा. कनेक्शन चांगलं झालंय, मात्र त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण तैनात केला होता. चुकी झाली नाहीये आणि झेल पकडला गेलाय रुचित वलटे याच्याकडनं. आम्हीच त्यांना प्रॅक्टिस, झेलची प्रॅक्टिस शिकवली आहे. जंगल में मोर नाचा किसने देखा. प्रणित जाधव याच्या षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक लावलं गेलंय. वाईडचा इशारा प्रसाद गोतारणे यांच्याकडनं प्रणित जाधव यांच्या षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक. 5 चेंडू विजयासाठी 26 धावांची गरज. यापुढील होणारा सामना साई देवा त्यांच्या विपक्षामध्ये एकच राज्य. दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. प्रणित जाधव याच्या बॅट मधनं एक आर पार सीमा पार आसमानी टोला. षटकार 6. प्रणित जाधव स्पेशल ब्रँडेड षटकार 6 धावांकरिता.
4 चेंडू आणि 21 धावा. 4 चेंडू आणि विजयासाठी गरज असतील 20 धावा. 4 चेंडू 20 धावा. यावेळेस संधी होती आणि मात्र चकवा दिलाय. चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार. चौकार. आशिष शिंदे यांच्याकडून मात्र समोर टप्पा पडल्यानंतर चेंडूने दिशा बदलली आणि सरळ निघून गेलाय सीमा रेषा पार. अगदी आमच्यापर्यंत माहिती पोहोचली या सामन्याच्या. अगदी हजारो व्ह्यूअर्स आपल्याला बघायला मिळतात सावली क्रिएशनच्या माध्यमातून आणि त्यातील 700 ते 800 बोईसर, पालघर आणि वसई विरार परिसरातील आहेत अशी आमच्यापर्यंत माहिती पोहोचते. स्लोवर डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, फ्लायटेड डिलिव्हरी होती. त्याला मात्र एक मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. अलॉंग दी कार्पेट चेंडू निघून गेला. कनेक्शन प्रॉपर झालं नाहीये. सिंगल धावेने मात्र स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाली आहे. आता मात्र गरज असेल 2 चेंडू आणि 15 धावा. 2-15. व्हॉट अ शॉट. अक्षय भोयर ब्रँडेड स्पेशल षटकार. 6 धावांकरिता अक्षय याच्या बॅट मधनं दुसरा षटकार. अक्षय भोयर मात्र एका बाजूने मोठे प्रहार करतोय, आक्रमण करतोय, हल्ला चढवतोय. काय सुरेख फलंदाजी बघायला मिळाली आहे. एक चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज. 1 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिजन मध्ये 1 बाउन्स. चेंडू जाईल का. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं गौरांग याच्याकडनं. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धाव संख्या 75. 75 पर्यंत मजल मारली आहे. सामना मात्र येथे विजयी ठरतोय विहान स्ट्रायकर्स. त्यानंतर लगेच साई देवा त्यांच्या विपक्षामध्ये एकच राजे, ज्यात एकच राजे संघाला प्रथमतः फलंदाजी स्वीकारले आहे. झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाउट राकेश जाधव.